कधी विचार केला आहे का, आपल्याकडे सगळं असूनही आपण आनंदी का नसतो? ही गोष्ट एका माणसाची आहे, ज्याचे आयुष्य फक्त एक थँक्यू वर्डनी बदलूनच गेलं. अर्जुन नावाचा एक माणूस होता. त्याच्याकडे खूप चांगली नोकरी होती, खूप भारी घर होतं, गाडी होती, पैसे होते. पण तो कधी हॅपीच नसायचा. त्याची एव्हरी मॉर्निंग कंप्लेंटनी स्टार्ट व्हायची. ऑफिसला लेट झालं, खूप सारं ट्रॅफिक होतं, पैसे कमी भेटतात आणि त्याच्याकडं कायम एकच सेंटेन्स राहायचं, आयुष्य अनफेअर का आहे? देवा, तू एवढा अनफेअर का आहेस? हेच बोलायचा तो. त्याला नेहमी हेच वाटायचं, थोडे अजून पैसे मिळाले असते तर मी किती हॅपी झालो असतो ना. तो नेहमी, लिटरली नेहमी अनसॅटिस्फाईड असायचा. एक दिवस तो आपल्या गावाला गेला आपल्या आजोबांशी भेटायला. आजोबांनी त्याला एक डायरी दिली. ती डायरी देऊन आजोबा म्हणाले, ही डायरी तू 7 दिवस वापरून बघ. नेहमीप्रमाणे अनसॅटिस्फाईड कंप्लेन करणारा अर्जुन म्हणाला, आता ह्या डायरीनी असं पण काय होणार आहे? आजोबा म्हणाले, रोज रात्री फक्त 3 गोष्टी ज्याबद्दल तू ग्रेटफुल आहेस ती ह्या डायरी मध्ये नक्कीच लिह. कंप्लेन करणारा अर्जुनला हे खूप सिंपल वाटलं. त्यांनी डायरी घेतली आणि वापस गेला. पहिला दिवस त्याला काहीही सुचलं नाही. कसं सुचेल तू एवढं कंप्लेन करायचा आणि अनसॅटिस्फाईड राहायचं? ऍटलिस्ट काहीतरी लिहिलं. काय लिहिलं माहिती का त्यांनी? आज पाऊस पडला नाही, ऑफिसला लेट झालो नाही आणि माझा मोबाईल नाही हरवला. त्याला स्वतःच हसू आलं. हा काही वेडेपणा आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एक स्टाफ मेंबर आला. तो खूप हसत हसत काम करत होता. अर्जुनने विचारलं, आज तुम्ही एवढे हॅपी कसं आहेत बरं? तो म्हणाला, काल माझा मुलगा हॉस्पिटल मधून घरी आलाय, आज मी त्याच्यासोबत जेवण करणार. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी ह्या गोष्टीसाठी खूप ग्रेटफुल आहे. अर्जुननी घरी आल्यानंतर डायरीमध्ये लिहिलं, मी हेल्दी आहे ह्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे. तिसऱ्या दिवशी त्याची कार बंद पडली होती ऑफिस जाता जाता. खूप जास्त चिडला. तेवढ्यात एक रिक्षावाला आला. त्यांनी अर्जुनची कार साईडला लावून त्याची खूप हेल्प केली. अर्जुन रिक्षावाल्याला थोडे पैसे देऊ लागला. रिक्षावाला हसून म्हणाला, नको नको साहेब, मला पैसे नको. सकाळी कोणतरी माझी मदत केली होती, आता माझी टर्न आहे. आता नेक्स्ट टाइम तुम्ही पण अशीच कोणाची तरी मदत करा बर का साहेब, हेच माझं बक्षीस आहे. आणि माहिती का, त्या दिवशी अर्जुननी डायरीमध्ये काय लिहिलं? त्यांनी लिहिलं, आताही ह्या जगात चांगले लोक जिवंत आहेत. चौथ्या दिवशी ऑफिसमध्ये लाईट गेलेली, सगळं काम थांबलेलं. फर्स्ट टाइम अर्जुन रिलॅक्स माइंडने खिडकीतून बाहेर बघत होता. लहान मुलं पावसात भिजत होती, हसत होती आणि खूप मज्जा करत होती. अर्जुनकडं सगळं होतं, त्या छोट्या छोट्या मुलांकडं काहीच नव्हतं. पण त्या छोट्या मुलांकडं एक गोष्ट होती, हॅपीनेस. अर्जुनला त्या मुलांकडं बघून काहीतरी वेगळंच फील झालं, एक छोटीशी हॅपीनेस. 5व्या दिवशी अर्जुनने आपल्या आईला फोन केला होता. आई म्हणाली, आज अचानक फोन कसा रे अर्जुन बाळा? अर्जुन म्हणाला, काही नाही गाय, तुझं थोडस आवाज ऐकायचं मन झालं होतं. फोन ठेवल्यानंतर आई रडायलाच लागली, कारण 6 महिन्यांनी मुलांनी स्वतः आईला फोन केला होता. त्या दिवशी अर्जुननी डायरीमध्ये लिहिलं, मी खूप ग्रेटफुल आहे की माझी आई आत्ताही माझी वाट बघते आणि मला खूप खूप मनापासून प्रेम करते. 6व्या दिवशी अर्जुननी आजोबांना विचारलं, आजोबा तुम्ही एवढे सॅटिस्फाईड कसे असतात? आजोबा म्हणाले, ज्याला रोज थँक्यू म्हणायची सवय असते त्याला कंप्लेंट करायला वेळच नाही मिळत आणि तो ऑटोमॅटिकली सॅटिस्फाईड होऊन जातो. हे वाक्य अर्जुनच्या मनात घर करून बसलं. 7व्या दिवशी अर्जुन डायरी घेऊन आजोबांकडे गेला, पण आजोबा उठलेच नव्हते. रात्रीच आजोबांचा झोपेतच देहांत झाला होता. रडत रडत अर्जुननी डायरीचा शेवटचा पान खोलला. तिथं काय लिहिलेलं माहितीये का? देवा, जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर थँक्यू माझ्या कुटुंबासाठी, थँक्यू माझ्या मित्रांसाठी, थँक्यू माझ्या श्वासासाठी आणि थँक्यू ह्या ब्युटिफुल लाईफ साठी.
ते वाचून अर्जुनला एक गोष्ट कळाली. प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यात नव्हता, प्रॉब्लेम त्याच्या नजरेत होता. ह्या स्टोरी मधून मी काय शिकले सांगू गाईस? ग्रॅटिट्यूड म्हणजे मोठी स्वप्न सोडून देणं नाही, तर ग्रॅटिट्यूड म्हणजे मोठी स्वप्न पूर्ण करत करत आज जे आहे त्याच्याबद्दल रोज थँक्यू म्हणणं. कारण ज्याला आजचा आशीर्वाद दिसत नाही त्याला पुढे येणारा एक मोठा गिफ्ट पण कमीच वाटतो. बट जो आज मनापासून थँक्यू बोलतं त्याच्यासाठी साधं आयुष्य पण एक खूप मोठं ब्लेसिंग वाटतं. बघा, हे लॉजिक खूप सिंपल आहे, सांगते. जर तुम्ही देवांना रोज थँक्यू बोलाल तर ते तुम्हाला थँक्यू बोलण्याचे चान्सेस अजून वाढवतील. कसं? ज्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रेटफुल आहात त्या गोष्टी ते डबल करतील, म्हणजे तुम्ही त्यांना अजून थँक्यू बोलाल. गाईस, तुम्ही कसे आहात? अनसॅटिस्फाईड आणि अर्जुन सारखी कंप्लेंट करणारे, तर रोज देवांना थँक्यू म्हणणारे आणि ग्रेटफुल राहणारे? हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, स्टे ट्यून्ड अँड बाय बाय.